लिनियर स्केल मधलं दुसरं हे पहिल्याच्या दुप्पट आहे. आता द क्वेश्चन इज इन नॉन लिनियर 0 2 नॉन लिनियर 0 1 हे 2. आता याच्यामध्ये हे इक्वल तर नाहीच, नाही तर चर्चाच नको. इफ इट इज नॉट इक्वल देन द क्वेश्चन आता क्वेश्चन कसा घेतलं कुठलं हे काय हे काय कुठलं फर्स्ट और सेकंड फर्स्ट और सेकंड कुठलं सांगा गोंधळ आहे. किंवा आता ह्याला आपण असं म्हणू हा म्हणू आपण हा मग आता हा झाला मग इथं कुठं तरी हा झाला मग आता ही एक आहे ही एक आहे म्हणजे ही काय झाली 0 ते 2 ही 0 ते 1 आणि 1 ते 2 बरोबर. जे मार्क्स केलेले आहेत 0 फर्स्ट मार्क सेकंड मार्क थर्ड मार्क मग काय करतो मी 0 ते 1 मोजतो 0 ते 2 मोजतो किंवा अल्टरनेटिव्हली काय म्हणू शकतो मी ही याला काय म्हणतो गॅप अमंगस्ट कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स. लक्षात आलं. मग गॅप म्हणतो मी आता इथं गॅप आता गॅप म्हणजे की दोन्ही द्यायला लागतात अप्पर लोअर. आपण फक्त अप्पर ठेवूया लोअर इज n-1 इमिजिएट डिफाइंड आहे म्हणजे मी आता त्याला म्हणलं गॅप फॉर लिनियर किंवा लिनियर गॅप म्हणजे काय गॅप अमंग्स 2 डॅशेस इन लिनियर स्केल. लिनियर गॅप 1 म्हणजे लिनियर गॅप 0 1 म्हणजे काय गॅप 0 0 आणि गॅप 0 मधला फरक. राईट इज इट ओके. तसं नॉन लिनियरला येईल. मग आता लिनियरला काय असतात ऑल गॅप्स इक्वल असतात. ऑल गॅप्स इक्वल सगळे. आता नॉन लिनियर काय असणार इक्वल नसणार मग काय असणार तर हे जर का मी हे म्हटलं LG हा मी x म्हणला LG x आणि x1 आणि x2 तर what is the relationship between LG x1 and LG x2 if x2 is greater than x1? Huh? x2 will be greater than LG. Always. म्हणजे प्रत्येक सुरुवातीला पहिली 0 मार्क आणि 1 मार्क ह्याच्यातले गॅप 1 गॅप 2 मोर गॅप 3 मोर गॅप 4 मोर गॅप 5 मोर असं करत करत लास्ट गॅप. मग ते किती मोर काय मग ते कसं लक्षात आलं म्हणजे काय होईल सुरुवातीला मी म्हणजे एरर काय असणार व्हॉट इज एरर एरर काय देता व्हॉट इज एरर नाव व्हॉट इज मॅक्सिमम एरर इज नाव नॉट युनिफॉर्म. एरर इज हाफ द गॅप. लक्षात आहे का म्हणजे हाफ द गॅप ॲट स्टार्टिंग वेअर द क्वांटिटी इटसेल्फ इज लो आय एम क्लोजर टू आयदर एंड्स ऑफ द गॅप. So half the gap is error, gap is less, error is less. As I grow more, large quantity entity, large length entity, gap is more, so error is more. So compared to this length, this is all right. Compared to this length, this is all right. Is it clear? So now with this
the homework for you is to design a non-linear scale and come up.